नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 21 जानेवारी 2026 रोजीचं करंट अफेअर्सचं सेशन अभ्यासणार आहोत. तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल तर निश्चितच लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डेली सेशन बघत चला आणि त्याचबरोबर या सेशनमधील टेस्ट क्वेश्चनचे आन्सर सुद्धा द्यायला विसरू नका. सुरू करूया आजचं सेशन. आपण 2025च्या चालू घडामोडीचं जे काही वन लाइनरचं एक 1200 वन लाइनरचं एक इयरबुक बनवलेलं आहे ते तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवर मिळून जाईल. हा प्रश्न तुम्हाला 100% परीक्षेमध्ये दिसेल. मित्रांनो, काय आहे प्रश्न? जानेवारी 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या दोन ठिकाणी देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचं उद्घाटन केलं? तर आपण जर बघितलं तर कोणत्या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या असं असायला पाहिजे. कोणत्या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचं उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे. तर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी हावडा ते गुवाहाटी, हावडा पश्चिम बंगाल ते गुवाहाटी आपण जर बघितलं तर आसाम, या दोन ठिकाणांना जोडणारी जी भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन आहे तर तिचं उद्घाटन नरेंद्र मोदीजी यांनी केलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर नरेंद्र मोदीजी यांनी पश्चिम बंगालमधील मालदा टाउन रेल्वे स्थानकाला भेट दिली, जिथे त्यांनी हावडा ते गुवाहाटी दरम्यान धावणाऱ्या भारतातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवलेला आहे. ही ट्रेन सुमारे 14 तास अंदाजे 958 किलोमीटर अंतर कापल, ज्यामुळे सध्याच्या प्रवासाच्या वेळेत सुमारे 2.5 ते 3 तासांची बचत होणार आहे. मित्रांनो, भारतातील पहिल्या घडामोडी आपण इथं बघून घेऊया. भारतातील पहिलं जैव आनंदी जिल्हा कोणता आहे? तर की पान्योर, अरुणाचल प्रदेश. भारतातील पहिलं शहर जिथे 24 तास थेट नळाने पिण्याचं पाणी मिळतं, पुरी, ओडिशा. भारतातील पहिल्या सरकारी रुग्णालय आधारित AI क्लिनिकचं उद्घाटन नोएडा, उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आलं. 8व्या वेतन आयोगाची स्थापना जाहीर करणारं भारतातील पहिलं राज्य आसाम आहे. भारतातील पहिला मेगावॅट स्केल हायड्रोडायनामिक पॉवर प्रकल्प कुठे सुरू झाला? नानगल हायडल कालवा, पंजाब. भारतातील रोलिंग बजेट स्वीकारणारं पहिलं राज्य मध्य प्रदेश बनलं आहे. भारतातील पहिलं समर्पित वन विद्यापीठ स्थापन कुठे केलं जाईल? गोरखपूर, उत्तर प्रदेश. बांबू बागेच्या थीमवर आधारित देशातील पहिलं निसर्ग थीम असलेलं विमानतळ टर्मिनल गुवाहाटी, आसाममध्ये सुरू झालेलं आहे. भारतातील पहिली वन्यजीव संरक्षित महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 45 आहे. भारतातील पहिलं पॉवर म्युझियम कोणत्या शहरात बांधलं जाते? पटना, बिहारमध्ये. भारतातील पहिलं क्वांटम कम्प्युटिंग गाव आहे अमरावती, आंध्र प्रदेशमध्ये. स्वतंत्र भारतातील समान नागरिक संहिता लागू करणाऱ्या देशातील पहिलं राज्य आहे उत्तराखंड. भारतातील पहिलं 24/7 ऑनलाईन कोर्ट कोल्लम, केरळमध्ये सुरू झालेले. एवढ्या सगळ्या पहिल्या घडामोडी आपण इथं बघितलेल्या आहे, ज्या रिसेंटच्या काळात झालेल्या आहे. दुसरा क्वेश्चन आहे, जगातील सर्वात जुनी वाहणारी नदी म्हणून ओळखली जाणारी फिंके नदी कोणत्या देशात आहे? तर फिंके नदी ही जगातील सगळ्यात जुनी नदी आहे. आपण जर बघितलं ती ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आहे. मित्रांनो, जे काही शास्त्रज्ञ आहे, भूगर्भ शास्त्रज्ञ आहे, तर त्यांनी सांगितलं की ही नदी सुमारे 300 ते 400 दशलक्ष वर्ष जुनी आहे. ही मॅकडॉनेल पर्वतरांगेतून उगम होते आणि तिची लांबी जी आहे ती 644 किलोमीटर आहे. तिसरा क्वेश्चन आहे, भारताने जानेवारी 2026 मध्ये इराणमधून आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी कोणतं ऑपरेशन सुरू केलं? यावर सुद्धा 100% प्रश्न विचारला जाईल. तर भारत सरकारने इराणमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन स्वदेश जे आहे ते सुरू केलेलं आहे. आपण जर बघितलं तर एक विशेष विमान जे आहे ते नेण्यात आलं. 12 लोकांना इराणमधून भारतामध्ये आणण्यात आलेलं आहे. इराणची राजधानी काय आहे? तेहरान. इराणमध्ये चलन कोणतं आहे? इराणी रियाल. अध्यक्ष कोण येतं? मसूद पेजेस्कियान. आपण जर बघितलं काही महत्त्वाचे ऑपरेशन बघूया. ऑपरेशन सागर बंधू हे आपण जर बघितलं दित्वाह चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या श्रीलंकेला मदत करण्यासाठी आपण सुरू केलं. ऑपरेशन सिंधू इराण आणि इस्रायलमधील संघर्ष दरम्यान इराणमधून नागरिकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन सिंधू आपण सुरू केलं. ऑपरेशन सहयोग मणिपूरमध्ये नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आपण सुरू केलं. ऑपरेशन इंद्रावती हैतीमधील गुन्हेगारी टोळी हिंसाचारादरम्यान आपण सुरू केलं. ऑपरेशन अजय हमास आणि इस्रायलच्या युद्ध दरम्यान आपण हे ऑपरेशन सुरू केलं होतं, अजय. ऑपरेशन करुणा म्यानमारमधील मोचा चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी आपण सुरू केलं. ऑपरेशन कावेरी सुदानमधील यादवी युद्धादरम्यान आपण सुरू केलेलं ऑपरेशन आहे. ऑपरेशन गंगा युक्रेनवर रशियाने आक्रमण केलं तेव्हा हे ऑपरेशन आपण सुरू केलं. आणि ऑपरेशन राहत
यमनमधील संघर्षादरम्यान आपण हे ऑपरेशन सुरू केलं होतं. तर आपण जर बघितलं तर रिसेंटली ही जी काही ऑपरेशन आहे ती आपल्याला व्यवस्थितपणे करून ठेवायची, लक्षात ठेवायची आहे. चौथा प्रश्न आहे, व्हेनेझुएलाच्या कोणत्या विरोधी नेत्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचा नोबेल शांतता पुरस्कार 2025 सुपूर्द केला आहे? तर व्हेनेझुएलाच्या मित्रांनो मारिया कोरिना मचाडो, तर यांनी काय केलेलं आहे, त्यांचा नोबेल पुरस्कार जो आहे तो डोनाल्ड ट्रम्प यांना दिलेला आहे आणि तो पण शांततेचा नोबेल पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना दिलेला आहे. आणि डोनाल्ड ट्रम्पने पण बिनलाजेसारखा हा पुरस्कार जो आहे तर तो स्वीकारलेला आहे. त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार पाहिजे होता, त्यांनी व्हेनेझुएलावर आक्रमण केलं, तिथल्या राष्ट्रपतीला किडनॅप केलं, आपल्या देशात आणलं, आता ते तिथल्या देशात शिक्षा देणार आहे आणि त्यांनी कोणता पुरस्कार स्वीकारलेला आहे, आपण जर बघितलं शांततेचा. आणि त्याचबरोबर इराणमधून आपण भारतीय नागरिकांना परत का आणतोय, कारण इराणमध्ये जर बघितलं तर जे संघर्षमय वातावरण तयार झालेले त्यासाठी सुद्धा कुठे ना कुठे अमेरिकाच कारणीभूत आहे. आणि अशा ही परिस्थितीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणता पुरस्कार घेतलेला आहे, शांततेचा नोबेल पुरस्कार जो आहे तो मारिया कोरिना मचाडो यांच्याकडून त्यांनी स्वीकारलेला आहे. पाचवा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये केंद्रीय दक्षता आयोगाचे नवीन दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर केंद्रीय दक्षता आयोगाचे नवीन दक्षता आयुक्त बनलेले प्रवीण वशिष्ठ. आपण जर बघितलं तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्रीय दक्षता आयोग कायदा 2003च्या तरतुदीनुसार प्रवीण वशिष्ठ यांची केंद्रीय दक्षता आयोगात दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. सहावा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये भारताचे 92वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे? तर भारताचा 92वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेला आहे आर्यन वार्ष्णेय. तर हा भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेला आहे. तर दिल्लीचा तरुण आहे आर्यन वार्ष्णेय. आर्मेनियामध्ये झालेल्या आंद्रनिक मार्गारियन मेमोरियल स्पर्धेमध्ये त्यांनी काही अंक मिळवले आणि त्या अंकाच्या आधारे तो 92वा भारताचा ग्रँडमास्टर ठरलेला आहे. मित्रांनो, लेक्चरमध्ये पुढे जाण्या अगोदर आपण फाउंडेशन बॅचेस जे सुरू केलेले आहे त्याचे लेक्चर सुद्धा आपण सुरू केलेले आहे. तुम्ही आपल्या ॲपवरून या बॅचेस जॉईन करू शकता. ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या मेन्ससाठी आपण धुरंधर बॅच सुरू केलेली आहे. त्याचबरोबर 21,000 PYQची देखील बॅच सुरू केलेली आहे. त्याचबरोबर हा नोट्स पॅक आहे जो तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये मिळणार आहे. ॲप्लिकेशनमधून कोणतीही बॅच जर तुम्ही जॉईन करत असाल तर तुम्हाला बाय नाव करताना CJ लाईव्ह कुपन कोड जे आहे तर ते यूज करायचं आहे. आपलं टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज देखील आहे, ते सुद्धा फॉलो करून ठेवा, ॲप डाउनलोड करून ठेवा. सातवा प्रश्न आहे, Rating.com ने 2026 मध्ये कोणत्या विमान कंपनीला जगातील सर्वात सुरक्षित घोषित केलं आहे? तर Rating.com ने जगातील सगळ्यात सुरक्षित विमान कंपनी घोषित केलेली आहे एतिहाद एअरवेज, जी अबुधाबीची विमान कंपनी आहे. UAE अबुधाबीमधील ही एक विमान कंपनी आहे, तिला सर्वात सुरक्षित विमान कंपनी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. या वार्षिक सुरक्षा क्रमवारीमध्ये पहिल्यांदाच जे काही आखाती देश आहे त्यांची विमान कंपनी आपल्याला अव्वल स्थानावर बघायला मिळत आहे. आठवा प्रश्न आहे, भारत विद्युत शिखर संमेलन 2026 कुठे आयोजित केलं जाणार आहे? तर भारत विद्युत शिखर संमेलन जे आहे इंडिया इलेक्ट्रिसिटी शी संबंधित जी काही परिषद आहे ती नवी दिल्लीमध्ये आयोजित केली जाणार आहे. भारत इलेक्ट्रिक समिट 2026 नवी दिल्लीमध्ये आयोजित केली जाणार आहे. मिनिस्ट्री ऑफ पॉवर्सच्या माध्यमातून हिचं आयोजन केलं जाणार आहे. मग आपण जर बघितलं ऊर्जा मंत्री कोण आहे? मनोहरलाल खट्टर आहे, हे लक्षात ठेवा. मनोहरलाल खट्टर यांनी कोणत्या योजनेची सुरुवात केली असा माग प्रश्न जो आहे तो विचारण्यात आला होता. मग आपण जर बघितलं तर यशोभूमी इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्सपो सेंटर नवी दिल्लीमध्ये ही परिषद जी आहे तर ती होणार आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर ॲक्च्युली सुरू झाली नाही, होणार आहे. ठीक आहे, तर आयोजित केली जाणार आहे 19 ते 22 मार्च 2026 दरम्यान हिचं आयोजन जे आहे ते होणार आहे ऊर्जा मंत्रालयाच्या माध्यमातून. आणि तेव्हा मनोहरलाल खट्टरच उपस्थित राहतील. ठीक आहे, बघूया तेव्हा काही चेंजेस वगैरे झालं तर त्यावर मी नवीन एक प्रश्न घेऊन येईन. भारताची ऊर्जा सुरक्षा, अक्षय ऊर्जा उद्दिष्ट आणि भविष्यातील पॉवर ग्रीड पायाभूत सुविधांवर चर्चा करणं हे हिचं उद्दिष्ट आहे. थीम लक्षात ठेवा, विचारले जाईल. इलेक्ट्रिफाईंग ग्रोथ, एम्पॉवरिंग सस्टेनेबिलिटी, कनेक्टिंग ग्लोबली. नववा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राच्या महासचिवाच्या निःशस्त्रीकरण व्यवहार सल्लागार मंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांच्या निःशस्त्रीकरण व्यवहार सल्लागार मंडळाचे अध्यक्ष बनलेले DB व्यंकटेश वर्मा. ते 2026-27 कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार जो आहे तो स्वीकारलेला आहे. आपण जर बघितलं तर युनायटेड नेशन ॲडवायझरी बोर्ड ऑन आपण जर बघितलं तर डिसआर्ममेंट मॅटर्स,
तर याची स्थापना 1978 मध्ये करण्यात आली होती. यात जगातील सर्व प्रदेशांमधून नामांकित 15 सदस्य आपल्याला बघायला मिळतात. 10वा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाने अनारक्षित जागा म्हणजे ओपनच्या ज्या जागा आहे ते सर्व श्रेणीतील गुणवंत उमेदवारांसाठी खुला केलेला आहे. असा निर्णय देताना संविधानातील कोणत्या कलमाचा अर्थ लावण्यात आला? तर संविधानातील कलम 14 कायद्यासमोर समानता आणि कलम 16 सरकारी नोकरीमध्ये समान संधी या दोन कलमांचा अर्थ इथं लावण्यात आलेला आहे. तर ओपन कॅन्डिडेट जर असेल मित्रांनो, समजून ओपन हा जो खुला प्रवर्ग आहे तर याचा फायदा जो आहे तो ज्यांना आरक्षण आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल SC ST OBC, ठीक आहे, त्याचबरोबर EWS हे जे आरक्षण वेगवेगळ्या प्रकारचं आरक्षण आहे तर त्याचा लाभ जे या प्रवर्गात येणारे विद्यार्थी सुद्धा ओपन कॅटेगरीमध्ये ज्या काही जागा असतात त्याचा लाभ घेऊ शकतात. फक्त सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितले तुम्ही कोणत्याच टप्प्यावर म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही प्रिलिममध्ये समजून घ्या की कॅटेगरीमधून पास झाले असाल तर मग तुम्ही ओपनच्या जागेवर दावा करू शकत नाही. समजून घ्या तुम्हाला जर एज रिलॅक्सेशन मिळालेलं आहे कॅटेगरीमध्ये असल्यामुळं मग तुम्ही ओपनच्या जागेवर दावा करू शकत नाही. त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो एकदा तुम्ही बघून घ्याल. तर हा निर्णय न्यायमूर्ती MM सुदेश आणि सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने दिलेला आहे. कलम 14 कायद्यासमोर समानता आणि कलम 16 आपण जर बघितलं सार्वजनिक नोकरीमध्ये समान संधी या दोन कलमांच्या आधारे हा निर्णय देण्यात आलेला आहे. 11वा प्रश्न आहे, इंडियन बँक्स असोसिएशन बँकिंग टेक्नॉलॉजी अवॉर्ड्समध्ये कोणत्या बँकेने बेस्ट फिनटेक अँड DPI ॲडॅप्टेशन पुरस्कार जिंकला? तर कर्नाटक बँकेने आपण जर बघितलं तर बँकिंग टेक्नॉलॉजी अवॉर्ड्समध्ये बेस्ट फिनटेक अँड DPI ॲडॅप्टेशन पुरस्कार जो आहे मित्रांनो तो जिंकलेला आहे. तर डिजिटल सेवा व्यवस्थितपणे उपलब्ध करून देण्यासाठी कर्नाटक बँकेला हा पुरस्कार दिला गेलेला आहे. तर हा पुरस्कार कोणाला दिला जातो? ज्यांनी आधार, UPI, डिजिलॉकर यासारख्या फिनटेक सोल्युशन आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रभावीपणे एकत्रित करून सेवांच्या वितरणात वाढ केली आहे अशा बँकांना हा पुरस्कार दिला जातो. 12वा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, वैद्यकीय समस्येमुळे नासाने पहिल्यांदाच कोणत्या मोहिमेतील अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकवरून पृथ्वीवर वेळपत्रकापूर्वीच परत बोलवलं आहे? तर क्रू 11 नावाचं मिशन आहे. त्यामध्ये आपण ज्या अंतराळवीरांना अवकाशामध्ये पाठवलं त्यापैकी एकाची तब्येत खराब झाली म्हणून आपण 4ही अंतराळवीरांना क्रू 11 मिशन अंतर्गत पृथ्वीवर परत आणणार आहोत. आता तुम्हाला टेस्ट क्वेश्चन आहे त्याचे उत्तर द्यायचे. तर पहिली स्लीपर ट्रेन कुठे सुरू झालेली हे तुम्हाला उत्तर द्यायचे. कोणत्या 2 ठिकाणादरम्यान सुरू झाली? ओपनच्या जागेवर समजून घ्या कॅटेगरीमधले उमेदवार सुद्धा काय करू शकतात तर त्याचा लाभ घेऊ शकतात. तर तो निर्णय कोणत्या कलमाच्या आधारावर दिलेला आहे आणि कोणत्या न्यायाधीशांनी दिला हे तुम्ही मला सांगायचं आहे. आणि इराणमधून आपल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी आपण कोणतं ऑपरेशन सुरू केलं आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे. आय होप तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल. लेक्चर आवडला असल्यास लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया मित्रांनो नेक्स्ट सेशनमध्ये. चला बाय बाय, जय हिंद.